नितीन काळन यांना तुम्ही ऐकत होतात. तर दातिवली आणि काकडवाल या दोन टीमच्या दरम्यान ही लढत आहे. महेश मडवी स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे येतोय डॉट बॉल. जनुमान दातिवली संघाच्या कॅप्टनने इथे टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. गावदेवी काकडवालच्या विरुद्ध त्यांचा सामना आणि पहिला डॉट बॉल आलाय. पहिलंच षटक भावेश इथे हाताळत असताना मग अशा पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला होता दातिवलीचा संघ ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून आणि खूप चांगला सामना मगाशी काकडवाल संघाने जिंकला. आज त्यांचीच मॅच होते. बॉल सीमा पार जाईल, रन्स मिळतील 4 हा चौकार. तर चांगला चौकार महेशच्या बॅटमधून. पहिला डॉट बॉल गेल्यानंतर खूप चांगलं प्रत्युत्तर देत असताना महेश दुसऱ्या बॉलवर चौकार इथे अर्जित करतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मिडविकेटला दिशा दिली. अलॉंग द कार्पेट बॉल चालला मिडविकेटला. फिल्डिंग चांगली होते. जयेश होते डीप मध्ये. थ्रो चांगला येतोय जयेश यांचा. 1 रन इथे मिळते महेशला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आता 5. किशोर लेफ्ट हँडेड बॅट्समॅन भरपूर आक्रमक आहे. मगाशी चांगला खेळ केला. पार्टनरशिप चांगली बिल्ड केली होती पहिल्या विकेटसाठी. आणि सुरुवात अशीच राहिली होती. दोन्ही बॅट्समनची चौकाराने खातं उघडलं होतं मागच्या मॅचमध्ये. दोन्ही फलंदाजाने महेशने आता चौकाराने खातं उघडलंय. पाहूया किशोर तशी बॅटिंग करेल का, कारण समोर कडवं आव्हान आहे दातिवली संघाचं. मातब्बर संघाच्या विरुद्ध खेळायचंय. खूप महत्वाचा सामना. पहिली क्वार्टर फायनल इथे रंगते. जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. कट करण्याचा प्रयत्न आणि इथे पहा फलंदाज बाद. गोल्डन डकचा शिकार. विकेट कीपरच्या हातातून झेल सुटला, परंतु त्यानंतर अक्षयने झेल पकडलाय. फलंदाज बाद होईल. मोठी विकेट फलंदाज किशोर 0 आउट. कुठं लिहिलंय तू ही मॅच? मॅच कुठं लिहिलंय ही वाली? अरे तुझ्या वहीवर कुठं लिहिलंय? दुसरं 2 फेब्रुवारीमध्ये जे 12 संघ खेळले होते त्यामधला हा सामना आहे. आणि इथून जो संघ जिंकेल तो मात्र सेमी फायनल मध्ये थेट प्रवेश करणार आहे. 2 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे श्रद्धांजली चषकामधलं. द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 50,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल या खेळाडूंना. मालिकावीरासाठी ज्युपिटर ही बाईक ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे या स्पर्धेची चर्चा सातत्याने कल्याण डोंबिवली ग्रामीण परिसरामध्ये सुरू आहे. यावेळेला बॉल हातातून निसटलाय, त्यामुळे अंपायरचा इशारा डेड बॉल असेल. आणि इथे रन होत आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 5. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय उत्तम. उत्तम स्ट्रायकिंग एंडला. चांगला बॉल. पिचिंग झाल्यानंतर वेग भन्नाट होता. खेळपट्टी बनवणाऱ्याचं मी कौतुक करेन. काय खेळपट्टी बनवली या स्पर्धेसाठी, अगदी सपाट पाटा. राजू सावंत यांच्या माध्यमातून खूप चांगली खेळपट्टी पाहायला मिळाली. बॉलरला तेवढी मदत मिळते, बॅट्समनला तेवढी मदत मिळते, कारण या स्पर्धेमध्ये मला वाटतं सर्वाधिक अर्धशतक देखील आलेत. 7 अर्धशतक आलेत. मेडन ओव्हर आलेले आहेत 2. पहिल्या 4 सामन्यामध्ये 4 अर्धशतक आणि इथे आणखीन एक फलंदाज बाद. पहा बॅट्समनला देखील तेवढंच
स्थान या खेळपट्टीच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि बॉलर देखील जर चांगली बॉलिंग तुम्ही करू शकाल तर तुम्हाला विकेट मिळतात. त्यामुळे खेळपट्टी ज्यांनी बनवली आहे त्यांचं खरोखर कौतुक व्हायला पाहिजे. खूप चांगली खेळपट्टी या श्रद्धांजली चषकाच्या माध्यमातून. चांगली बॉलिंग भावेशने संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग केली. अगदी लईमध्ये तो दिसलाय. वेग भन्नाट आहे आणि त्याच वेगाच्या जोरावर त्याने अनेक फलंदाजाला नामोहरम केले या संपूर्ण मॅचेसमध्ये. चौथ्या फेरीमध्ये हे दोन संघ खेळत असताना क्वार्टर फायनल नंबर 1 12 संघ 2 तारखेला खेळले होते या स्पर्धेमध्ये. त्यापैकी हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात. जय हनुमान दातिवली विरुद्ध गावदेवी काकडवाल. दुसरं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर आलाय मनोज म्हात्रे. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन महेश. 5 रनवर वैयक्तिक खेळत असताना महेश शफल झालाय. महेशने बॉल पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर धावतायत. बॉल टर्न होतोय तिथून. अखेर फिल्डिंग चांगली होते आणि एकच रन मिळते महेशला. या सिंगल नंतर आता रन होत आहेत 6. पहिलं षटक संपलंय. एलिव्हेशन थोडंसं कमी मिळाले या स्ट्रोकमध्ये. गती थोडीशी कमी मिळाली कारण पडला होता अक्षरशः आणि त्याचमुळे टाइम करू शकला नव्हता नीट. एकच रन मिळते महेशला. रन झालेले आहेत 6. नवीन बॅट्समन बली. मागच्या मॅचमध्ये दमदार बॅटिंग तेवढीच चांगली बॉलिंग. 2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स त्याने घेतल्या. फक्त 12 रन त्याने खर्च केले होते. बॅटिंग करत असताना 14 रनची धुवाधार इनिंग पेश केली. वेल फिनिशर ऑफ टीम काकडवाल. या मॅचमध्ये त्याची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पॉवर प्लेमध्ये रन करण्याची जबाबदारी संपूर्ण बळीच्या खांद्यावर आहे आणि तसा खेळ करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. 6 वर 2 विकेट गमावलेत. बलीच्या बॅटमधून आडव्या बॅटने खूप चांगला फटका मिड विकेटला पुल केलाय. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. हा चौकार. थँक्यू. 4 रन इथे मिळतात बळीला. सुरुवात चांगली झाली आहे बळीची देखील या मॅच मध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पहा. बॉलरने ज्या पद्धतीने डोक्यावर हात ठेवले त्याचं असं मत आहे की बॉल बॅटला ब्रश झालाय. विकेट कीपर कडून बॉल निसटला की स्टंप जवळून गेला या देखील गोष्टी असतील कारण अगदी जवळून गेला हा बॉल बॅट आणि स्टंपच्या. त्यामुळे इथे बीट होतोय बॅट्समन बली. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 10. सेकंड ओव्हरमध्ये मनोज म्हात्रे चांगली बॉलिंग इथे करत असताना आपल्या टीमसाठी. आडव्या बॅटने पुन्हा एकदा पुल केला गॅप मध्ये. बलीच्या बॅटमधून आणखीन एक ताकदवान स्ट्रोक. 4 धावांसाठी चौकार. या चौकारानंतर टीमची धावसंख्या 14. ऍक्शन रिप्ले पहा आपल्या स्क्रीनवर GTCच्या माध्यमातून. खूप चांगलं टेलिकास्ट. तेवढंच दमदार टायमिंग. 2 क्षेत्ररक्षक होते त्या दोघांनाही भेदलंय या बॉलने. मनोजच्या विरुद्ध हा दुसरा चौकार. बळीच्या बॅटमधून टीमची धावसंख्या 14. सेकंड ओव्हर. स्टॉप वॉच सुरू आहे. घड्याळाची टिकटिक सुरू आहे त्यामुळे त्याच्यावर देखील तुम्हाला नजर ठेवायची. 8 मिनिटं झालेले आहेत. लक्षात घ्या बॉलिंग करणारी टीम. फुलटोस बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत खेळलाय. कव्हर्सला बॉल ट्रॅव्हल होतोय. 3 फिल्डर धावतात बॉल मागे. 2 रन इथे मिळतील बलीला. बॉल मैदानाच्या आतमध्ये अडवलाय. 2 रन बळीच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेत आता 16. षटक क्रमांक हे दुसरं प्रगतीपथावर असताना 16 रन स्कोअर बोर्डवर. मनोज म्हात्रे यांचं हे दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली बॉलिंग राहिली. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 रन भावेशने खर्च केले. 2 विकेट्स घेतल्या. 1 विकेट मनोजच्या खात्यामध्ये अजून विकेट नाहीये परंतु त्याच्या विरुद्ध मोठे फटके येत आहेत आणि आता चांगली फील्डिंग. रोहित होता डीप मध्ये. तत्पूर्वी 1 रन इथे मिळते बलीला. या पहिल्या षटकानंतर हे दुसरं षटक जे होतं बॉलर मनोज म्हात्रेचं ते देखील संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले 5 आणि दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डवर आता रन आहेत
17 म्हणजे या ओव्हरमध्ये रन खर्च केलेले आहेत मनोज म्हात्रे यांनी 12. हॅलो, सापाडे आणि खिडकाळीचे संगनायक रिपोर्ट करायचं आहे. आपण प्रयत्न करतो की या सामन्यानंतर लगेच तुमचा सामना इथे खेळवावा. सापाडे आणि त्याचबरोबर खिडकाळी दोन्ही संघाचे संगनायक. भावेश पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी आलाय. चांगली बॉलिंग केली आहे भावेश दळवीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चांगल्या रिदम मध्ये दिसलाय. पहिलाच बॉल पहा, स्किट झालाय खेळपट्टीवरून, सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. वेग चांगला आहे भावेश दळवीकडे, व्हेरिएशन खूप चांगलं आहे. पिचिंग झाल्यानंतर थोडासा स्किट होत गेलाय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगलं षटकाची याही सुरुवात करत असताना भावेश पहिला डॉट बॉल या अगोदर बॉलिंग करण्यासाठी आला होता तेव्हाही पहिला डॉट बॉल टाकला होता त्याने पॉवर प्ले मध्ये. तिसऱ्या षटकामध्ये पहिला डॉट बॉल. टीमची धावसंख्या 17, 17 लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन बॉल गल्लीमध्ये निघतोय तोपर्यंत 1 रन मिळते. या सिंगलने बळी नॉन स्ट्रायकिंग एंडला. टीमची धावसंख्या 18 वर. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे या मॅच मध्ये. लक्ष प्रस्थापित करायचंय टीम गावदेवी काकडवालला. 80-72 फेजर ही गाडी आहे. ही गाडीला चावी होती ती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणण्यात आलेली आहे. 80-72 फेजर, यामा फेजर. या गाडीची चावी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे. ज्या चालक मालकाची आहे त्यांनी घेऊन जावी. बॉल तयार. ओव्हर पिच बॉल आणि यावेळेला पाठवलाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका, एअर स्ट्राईक, बॉल सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. चिकनगरचे कॅप्टन इन्व्हाइट करतोय ताबडतोब नाणेफेकीसाठी यायचं आहे. चिकनगर संघाचे संघनायक आणि पुढचा सामना होईल तो चिकनगर वर्सेस मात्रेपाडा. त्यामुळे दोन्ही संघनायक इथे, मात्र मात्रेपाडा संघनायक इथे उपस्थित आहेत. चिकनगरचे संघनायक आपण लवकरात लवकर यायचं आहे. थँक्यू. महेश मडवीच्या बॅटमधून एक चांगला षटकार. चांगली बॅटिंग करतोय महेश. ओव्हर पिच बॉल हा देखील समोर खेळलाय साइड स्क्रीनच्या दिशेने. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, अशा झेल घ्याव्या लागतील. प्रयत्न चांगला केला होता. बॉलर खूप चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतोय. रोहितच्या माध्यमातून हा झेल सुटला. अखेर 2 रन मिळतात महेशला. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झाले स्कोर बोर्डवर 26. विशाल मडवी थोडासा नाराज आपल्या क्षेत्ररक्षकांवर. त्याचं कारण आहे, त्याला माहिती आहे खूप चांगली बॅटिंग इथे करत असताना दिसतात दोन्ही बॅट्समन. आणि अशाच जर कॅचेस सुटल्या गेल्या तर एक मोठं टार्गेट सेट होईल त्यांच्या टीमच्या समोर. त्यामुळे महेशची भूमिका तेवढीच महत्त्वाची आहे या मॅचमध्ये काकडवालसाठी. आडव्या बॅटने इथे बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक. मिड विकेटला डीपमध्ये फिल्डर येतोय. तत्पूर्वी 1 रन तिथे मिळते. जयेश होता डीपमध्ये. या सिंगल नंतर आता स्कोर बोर्ड रन होत आहेत 27. 27 रन स्कोर बोर्डवर. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकामध्ये भावेश इथे बॉलिंग करतोय बळीच्या समोर. श्रद्धांजली चषक 2021 मध्ये आपण आहोत. जेवल्यानंतर सर्वांना विनंती आहे डस्टबिन मध्ये त्या डिश आपल्याला टाकायच्या आहेत. स्वच्छ भारत अभियान आहे. आपण एका पवित्र जागेवर आहात जिथे क्रिकेट खेळलं जातं आणि त्यामुळे आजूबाजूला कोणी त्या डिश फेकू नका. डस्टबिन आहेत, त्या डस्टबिन मध्ये तुम्हाला त्या डिश टाकायच्या आहेत. ही नम्रतेची विनंती. सुज्ञ आहात तुम्ही. आणि या चौकारानंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली. षटक क्रमांक 30 संपल्यानंतर 31
10.33च्या सरासरीने 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीम गावदेवी काकडवाल ची धावसंख्या आहे 31. टॉस आपण इथे करणार आहोत. मात्रेपाडा विरुद्ध चिकनगर. जयसिंग पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे. एका बाजूला श्रद्धांजली, एका बाजूला गावदेवी लिहिले. गावदेवी आणि मात्रेपाडा युवराज पॅकर्स मात्रेपाडा संघाने नाणेफेकी जिंकली. निर्णय आपण घ्यायचे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि जय मसोबा चिकनगर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तर 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सरचं स्वागत. चौथं षटक टाकण्यासाठी देवेंद्र आता महेश पाटील यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मी माहिती देतो प्रेक्षकांसाठी की आपल्याला जेवणाची व्यवस्था आमच्या आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे, परंतु त्या जेवल्यानंतर ज्या डिश आहेत त्या तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायच्या आहेत. तुम्ही एका पवित्र ठिकाणी आहात जिथे क्रिकेट खेळलं जातं आणि भारताचे सुजाण आणि सुज्ञ नागरिक तुम्ही आहात. त्यामुळे जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर ज्या डिश आहेत त्या डस्टबिनमध्येच टाका. ही नम्रतेची विनंती आणि कळकळीची विनंती आम्ही तुम्हाला करतोय. सिंगल येते ओव्हर नंबर 4च्या पहिल्या बॉलवर देवेंद्रच्या माध्यमातून हे षटक सुरू आहे. सिंगल नंतर रन झालेत 32. बलीच्या बरोबर महेश हे चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतात. दोन्ही बॅट्समन चांगलं क्रिकेट आतापर्यंत खेळलंय. महेश 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून, 3 चौकार बलीच्या बॅटमधून. रन झालेत 32. पंधरा मिनिटं झालेत. लक्षात घ्या चौथं षटक सध्या सुरू आहे. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. विशाल ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल हुक केलाय. बॉल हवेत आहे स्क्वेअर लेगला. फिल्डर जज करतोय. हवेचा वेग तेवढाच आहे प्रचंड. तोपर्यंत कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा विशाल थोडासा नाराजच असेल या क्षेत्ररक्षकांवर, कारण या कॅचेस पकडाव्या लागतील. 2 रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होतात. रन झाले स्कोर बोर्डवर आता 34. चांगली बॉलिंग परंतु फिल्डिंग मध्ये योगदान देऊ शकत नाहीयेत टीम जनुमान दातिवलीचे खेळाडू. वारंवार चुका होत आहेत. झेल सुटतायत. अनिकेत होता डीप स्क्वेअर लेगला, त्याच्या माध्यमातून झेल सोडलाय. बलीला आणखीन एक जीवदान. यावेळेला बीट केलंय. चांगला बॉल फुलर लेनचा बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द ऑप्स्टम बॉल पिच झाला आणि त्यामुळे हा बॉल ऑन साइडला मारण्याचा मोह आवरता आलेला नाहीये. एक डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग होत असताना डेथ ओव्हरमध्ये देवेंद्र 3 बॉल आतापर्यंत टाकलेत त्याने. 3 रन त्याने आतापर्यंत खर्च केलेत. रन झालेले आहेत 34. काकडवालची धावसंख्या दातिवलीच्या अगेन्स्ट खेळत असताना शॉर्ट बाउन्सर हुक केलाय. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. अशा बॅट्समनच्या कॅचेस तुम्ही सोडू शकत नाही जो आक्रमक आहे, जो वेल फिनिशर आहे. आणि डेथ ओव्हरमध्ये हा बॅट्समन आक्रमणच करतो. बलीच्या बॅटमधून मोठा षटकार. टीमची धावसंख्या 40. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला समोर खेळलाय. टायमिंग प्रॉपर. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. बॉल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार.
थँक्यू डीचे. हेलिकॉप्टर स्ट्रोक इथे सजवला. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय आपल्या GTCच्या माध्यमातून स्क्रीनवर. फुलर लेनचा बॉल होता आणि अखेर हेलिकॉप्टर आला. बॅट्समन बलीच्या बॅटमधून 6 रन. चांगलं टायमिंग. 46 रन. 2 षटकार आणि त्यानंतर बॉल टर्न करतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर येतोय. 1 रन इथे कंप्लीट होते आणि इथे फलंदाज महेश आउट होईल असं वाटतंय. मोठा झटका बसतोय टीमला. सेट बॅट्समन महेश इथे आउट होईल आणि टीमची धावसंख्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 47. तर 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 रन. शेवटचा षटक आता सुरू होईल आणि लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी आलाय रोहित बलीच्या अगेन्स्ट. बलीच्या बॅटमधून फटका चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर आहे. काउ कॉर्नर रिजनमध्ये चांगली फिल्डिंग होते जयेशची. तेवढाच दमदार थ्रो होता जयेशचा. 1 रन मिळते बलीला. टीमची धावसंख्या 48. पहिलं सत्र खेळाचं आपल्या समोर. दातिवली आणि काकडवाल या 2 टीमच्या दरम्यान ही लढत. जेनुमान दातिवली टीमचे कॅप्टन विशालने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बलीने इथे चांगली बॅटिंग केली. काही कॅचेस सुटल्या गेल्या. त्याचा फायदा बलीने उचललाय. रन केलेले आहेत स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 48. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 60च्या आसपास कमीत कमी जाण्याचा प्रयत्न करताना दिसेल काकडवाल हा संघ, कारण या टीमकडे बॉलिंग देखील तेवढीच चांगली आहे. ओव्हरपिच बॉल होता. समोर खेळलाय. खूप चांगला फटका. डीपमध्ये फिल्डर येत आहेत. 1 रन इथे कंप्लीट होते. देवेंद्रने चांगली फिल्डिंग दाखवली डीपमध्ये लॉंग ऑनला आणि अखेर 1 रन मिळते. बलीला स्ट्रायकिंग एंडला येणं गरजेचं होतं, कारण बली हा सेट बॅट्समन आहे. टीमची धावसंख्या 49. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे संघ. काकडवाल. रन झालेत आतापर्यंत 49. यावेळेला ओव्हरपिच बॉल. आणखीन एक दमदार स्ट्रोक समोरच्या दिशेने. यावेळेला एका हाताने बॉल तर ढकलला जयेशने. तत्पूर्वी 2 रन. रनिंग बिटवीन द विकेट खूप दमदार. तेवढीच चांगलं ताळमेळ दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान इथे पाहायला मिळालं. बली आणि बलीच्या बरोबरीने असणारा खेळाडू विशाल. या डबल बरोबर अर्धशतक पूर्ण झालंय. खूप चांगलं टेलिकास्ट GTCच्या माध्यमातून. फिल्डिंग तेवढीच दमदार होते. रन झालेत आता 51. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर गावदेवी काकडवालचं जेनुमान दातिवलीच्या विरुद्ध ही लढत आहे. खूप महत्वाचा सामना. क्वार्टर फायनल नंबर 1. शॉर्ट बॉल. ताकदवान स्ट्रोक होता. गॅप मधून मिड विकेटच्या निघून जातोय सीमारेषा पलीकडे. बलीच्या बॅट मधून चौकार. थँक्यू डीजे. बली ही इज ऑन फायर नाऊ. चांगली बॅटिंग करत असताना बली या मॅच मध्ये. ओव्हरपिच बॉल होता. बॅटच्या टो एंडला बॉल लागतोय. कव्हर्सला बॉल निघतोय. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे करताना दिसेल आणि इथे पहा त्यानंतर थांबवले. थ्रो चांगला होता. बॉलर एंडला 1च रन मिळते. या सिंगल नंतर रन झालेले आहेत 56. अब तक 56. कुठला संघ कुठल्या टीमचा एन्काउंटर करेल या मॅच मध्ये. कुठला संघ बाहेर जाईल. कुठला संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. 4 महत्वाच्या क्वार्टर फायनल्स
त्यापैकी पहिला क्वार्टर फायनलचा सामना आणि शेवटचा बॉल डॉट बॉल येतोय, त्यामुळे खुश असेल विशाल या बॉलवर. आणि अखेर हे षटक संपतंय. पहिलं सत्र इथे संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 56. 60च्या आतमध्ये थांबवलंय टीम जैनुमान दातिवलीने. त्यामुळे मी म्हणेन त्यांनी चांगलं काम केलं पहिल्या सत्रामध्ये, परंतु अजूनही दुसरं सत्र बाकी आहे आणि 60च्या आतमध्ये थांबवत असताना टार्गेट आता सेट झालंय 57 रनचं, 57 टू विन. आणि या 57 रनच्या लक्ष्याचा पाठलाग ज्यावेळेला दुसऱ्या सत्रामध्ये करण्यासाठी मैदानामध्ये उतरेल टीम जैनुमान दातिवली, या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया प्रसाद सरांना. या मॅचचं धावतं समालोचन ते तुमच्या समोर घेऊन येतील. धन्यवाद डीजे. तर जे आमचे स्वयंसेवक आहे त्यांना विनंती, आपण सुद्धा जेवण करून घ्यायचे. दोघांनी यायचे. आयकॉन, दिशान, आपण दोघांनी या. आणि मॉन्टू. थँक्यू सो मच नितीन, थँक्यू सो मच कुणाल दाते. आणि पुन्हा एकदा मी कुणालने जी मगाशी अनाऊन्समेंट जी केली होती मी पुन्हा एकदा इथे करतोय. बघा, आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे आज तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था आमच्या आयोजकांनी केली आहे, सन्माननीय आयोजक मुकेशदा पाटील यांनी. तर जे सर्व आमचे रहिवासी किंवा जे प्रेक्षक आहेत जे जेवणाचा आस्वाद घेत आहेत, जेवण झाल्यानंतर ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स इथंच तर कुठेही फेकू नका, कुठेही त्याचा कचरा करू नका. डस्टबिन बॅगमध्ये तुम्हाला या प्लेट जमा करायच्या आहेत, तर पण नोंद घ्या. व्यवस्थित पोटभर जेवा, हवं तेवढं जेवा, पण डस्टबिन बॅगमध्येच त्या प्लेट ज्या यूज प्लेट आहेत, वापरलेल्या प्लेट आहेत त्या निश्चित डस्टबिन बॅगमध्येच टाकायच्या आहेत. आपण 57 धावांचे लक्ष आहे गाठायचं मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी. 57 रन्स टू विन. तर ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काकडवाला वर्सेस दातिवली. नाणेफेक जिंकून दातिवली संघाचे संघनायक विशाल मडवीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केले फलंदाजीला ते काकडवाड संघाने, आणि या काकडवाड संघाने मैदानावर 5 षटकांमध्ये 56 धावा कुठल्या आणि 57 धावसंख्येचं लक्ष त्यांनी उभारलं आहे ते दातिवली संघाच्या समोर. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शदानी चषक 2021 क्रिकेट स्पर्धा तुम्ही बघत आहात. पहिले षटक घेऊन बळी भोईर समोर जाईल, तो स्ट्राईक एंडला निवृत्ती. ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये. क्विक सिंगल इथे मात्र कंप्लीट केले निवृत्तीने. पहिल्या चेंडूवर आपलं खातं उघडत असताना आपल्या संघाचं 1 धावेने. मात्रेपाडा वर्सेस चिकनगर यामध्ये पुढची फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. नाणेफेक जिंकली मात्रेपाडा संघाने आणि लगेचच निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला ग्लान्स केला, लेग ग्लान्स, खराब क्षेत्ररक्षण. 2 पायांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय पण थोडासा वेग कमी झालाय चेंडूचा आणि तोपर्यंत सहज या चेंडूवर जयेश 2 धावा कंप्लीट करतोय.
फुटचा चेंडू होता, ब्लॉक होलचा चेंडू होता, ऑन साईडला खूप चांगला लेग लांचा फटका पाहायला मिळाला आणि चेंडू हलक्यात मात्र एक्झिक्यूट करताना बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. लेग लांच करताना चेंडू मागे जातोय आणि शॉर्ट फायलिंगमध्ये चूक झाल्यानंतर त्या 2 धावा जयेश कंप्लीट करतोय. धावसंख्या धाव फलकावर 3. बळी भोईर ओव्हर द विकेट. थांबून खेळायचा प्रयत्न होता, गुड बॉलिंग, चांगला चेंडू, शफल भरपूर झाला, चेंडू किंचितचा थोडासा लाईनमधून तो मिस झाला चेंडूच्या आणि चेंडू जाऊन त्याच्या थाई पॅडला ब्रश होतोय. डॉट बॉल. अभय पाटोळे आणि त्याचबरोबर सुभाष पाटील पंचांच्या भूमिकेत या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मुख्य पंच सुभाष पाटील, तर स्ट्राईक एंडचे पंच जे आहेत ते अभय पाटोळे. ओ द विकेट. थोडासा ओव्हरपिच डिलिव्हरी होती, पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, वेगाने मात्र बीट करत असताना लेग बायचा सिग्नल पंच करतायत सुभाष पाटील. धावा येणं महत्वाचं आहे म्हणजे जातिवली संघासाठी. जातिवली वर्सेस काकडवाल तुम्ही पाहतात सामना इथे सुरू आहे. उपउपांत्य फेरीचा जणू काय हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो मैदानावर. हे पहिल्या दिवसातले संघ आहेत. चेंडू उंच गेलाय, बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये जज करतोय, प्रयत्न चांगला आहे, स्ट्रेच करे स्वतःला आणि अप्रतिम झेल तिथे मात्र टिपलाय. बघायचं आहे या मोमेंटला डिसिजन काय येत आहे. महेशने मात्र एक खिलाडूती दाखवली, त्यांनी सांगितलं की माझा पाय बाहेर निघून गेलाय, चेंडू सीमारेच्या बाहेर जातोय, षटकार. महेशला हे सुद्धा माहिती आहे की खिलाडूती दाखवणं गरजेचं होतं, कारण सर्व कॅमेरे मात्र आपल्याला कव्हर करतात. अशा मुवमेंटला अजिबात काही तिथे लपणार नाहीये, कुठल्या गोष्टी ते झाकवल्या जाणार नाहीये. तुम्ही पाहू शकता भरपूर बाहेर निघून गेला होता. गुड डिसिजन. आणि चेंडू सीमारेच्या बाहेर जातोय. फायनली मात्र हा शॉट तुम्हाला पाहायला मिळतोय, डीप थर्ड मॅन क्लिअर करतोय, सीमारेच्या बाहेर चौकार. खूप चांगला स्क्वायर कट करायचं होतं, चेंडू लिडिंग एज घेतली आणि गलीमधून चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल झाला. पहिल्या दिवसातले हे 2 संघ एकमेकांसमोर फाईट करत असताना दातिवली विरुद्ध काकडवाल क्वार्टर फायनलचा सामना. यानंतर मात्र जो संघ जिंकेल तो थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल, फायनल सेमीमध्ये प्रवेश करेल. सेमीफायनलमध्ये बघायचं आहे कुठला संघ तो ठरणार आहे, दातिवली की काकडवाल. 24 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. महेशच्या हातामध्ये संघनायकाने चेंडू सोपवलाय. गोलंदाजी मार्कवर महेश येतोय, तर समोर जर स्ट्रायकिंग केला फलंदाज आघाडीचा जयेश. स्वीप केलाय ऑन साईडला, पॅडस्वीपचा थोडासा किंचितचा नमुना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे खूप मोठा चेस करावा लागतो, पण चेंडू थांबत नाहीये. चेंडू डीप मध्ये स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि हा चौकार. थँक्यू डीजे. आघाडीचा फलंदाज जयेश आणि त्याच्यासोबत निवृत्ती. जयेश एका बाजूने 4 चेंडू 6 धावांचं योगदान. पुन्हा एकदा तसाच फटका, थोडासा ऑर्थोडॉक्स फटका होता. इम्प्रुव्हायझेशन पाहायला मिळाला. आता मात्र चेंडू लॉंग लेग नाही तर फाईन लेगला चेंडू जातोय खूप वेगाने, सीमारेषे बाहेर चौकार. थँक्यू डीजे. व्हेरी गुड बॅटिंग अँड व्हेरी गुड स्टार्ट. खूप चांगली फलंदाजी. जयेशकडून निवृत्तीने एका बाजूने 3 चेंडू 11 धावांचं योगदान दिलंय, तर जयेश खूप सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. 2 चौकारच्या मध्ये तो वैयक्तिक पोहोचले 10 या धावसंख्येवर. अजून एक चांगला फटका, पण ऑन साईडला प्लेस केला. क्षेत्राच्या काय डीप मध्ये स्क्वेअर लेगला चेंडू जाते उचलतील आणि तोपर्यंत या चेंडू कंप्लीट करतोय तो जयेश. एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. अंकित झाला एकूण धाव फलकावर त्या 23 धावा.
जयेश म्हात्रे निवृत्ती अशी दोन आघाडीचे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात दातिवली संघाकडून खेळत असताना. डावाला चांगली सुरुवात करून दिली आहे. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 2 चौकार पाहायला मिळते महेशच्या अगेन्स्ट. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला येतो तो फलंदाज आघाडीचा निवृत्ती. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. एवढा वेगवान चेंडू कॉट बिहाइंडचा अपील आणि पंचांनी अपील उतरून धरलंय आणि पहिलाच धक्का लागलाय. महेशला मिळते पहिलं यश. निवृत्ती बॅक टू द पवेलियन कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. पहिलं यश आपल्या संघाला महेशने मिळवून दिलं. पहिलाच धक्का लागला मैदानावर तो दातिवली संघाला आणि सतत संगणक मैदानाच्या आतमध्ये येत असताना तिसऱ्या क्रमांकावर विशाल मडवी. समीकरण उरले मैदानाच्या आतमध्ये 20 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आणि 20 चेंडू हव्यात त्यात 34 धावा या दातिवली संघाला थेट उपांत्य फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित कन्फर्म करण्यासाठी. बघायचं पहिला कुठला संघ ठरेल या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश करेल, उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. चला सामना सुरू करायचा आहे. महेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला विशाल मडवी. लास्ट मोमेंटला फटका ॲक्च्युली द्विधा मनस्थितीमध्ये होते. कसं खेळायचं होतं ॲक्शन रिप्ले जर तुम्ही बघितलं तर शफल झाले होते. लास्ट मोमेंटला बघितलं की असं वाटलं की चेंडू स्क्वेअर कट करणार की काय, लेट कटचा फटका पाहायला मिळणार की काय, पण फटका लगेचच त्यांनी चेंज केला विशाल मडवीने स्ट्रायकिंग एंडला. तुम्ही बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये शफल झाला. विशाल स्टंपच्या पुढे आला. आधी स्कूप न स्क्वेअर कट, नंतर मात्र हा पुलचा फटका दाखवला आहे आणि तो फटका थोडासा मिस होतोय. चला महेश प्रत्येक चेंडू मागे जास्त वेळ आपण घेऊ नका. स्ट्राईक एंडला फलंदाज देतो तो आघाडीचा जयेश म्हात्रे आणि विशाल मडवी. चेंडू हवेमध्ये थोडासा अपिश खेळलेत. चांगला लॉफ्टेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक थोडासा मागे जाऊन जज करतोय चेंडू आणि तोपर्यंत विशाल कॉन्फिडन्स देतोय मैदानावर तो जयेशला की 2 धावा तू सहज पूर्ण करू शकतो. गुड रनिंग. आणि 2 धावाच्या मैदानी धावसंख्या हळूहळू पुढे सरकली आहे. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 2 षटकाखेर मला सांगतात माझ्या गुणसागर लेखक अंकित झाले ते एकूण 26 धावा. चांगली सुरुवात पहिल्या 2 षटकांमध्ये. तिराची सरासरी राखत असताना लक्ष काढण्याच्या मैदानावर ते 57 धावेचं मैदानावर 11.40च्या गतीने धावा हव्या आहेत आणि त्यापैकी 13च्या गतीने आतापर्यंत आले ते 26 धावा धावफलकावर. त्यावेळी चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एक गडी निश्चितच गणमावला आहे पण सरासरीमध्ये निश्चित मागे पडले नाही आहेत आणि चांगली सरासरी मेंटेन करत असताना इथे 26 धावा अंकित केल्या आहेत मैदानावरती दातिवली संघाने. 18 चेंडूने अजून 31 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट 10.33. 10.33च्या गतीने धावा जमवावे लागतील मैदानावर अजूनही दातिवली संघाला थेट उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. GTC लाईव्हची पूर्ण टीम इथे सज्ज आहे. अप्रतिम कामगिरी सुरू आहे सर्वांची. तेज प्रथमेश गायकर आणि त्याच्यासोबत आज म्हणता आमच्यासोबत समाधान आहेत म्हणजे छोटू आहेत. टेक्निकल टीम आणि संगनायक पुन्हा येतात गोलंदाजी मार्कवर बळी भोईर. खोदून काढण्याचा प्रयत्न. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. जबरदस्त कॉन्टेस्ट. पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये आउटसाइड दी ऑफ स्टंप वाईड यॉर्कर चेंडू होता आणि मोठ्या फटक्यांपासून किंवा फटका खेळण्यापासून पुढे पुढे वंचित ठेवलंय ते स्ट्राईक एंडला एका कॅप्टन दुसऱ्या कॅप्टनला. चांगलं कॉन्टेस्ट. बळीने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी केली आहे. खोदून काढलाय. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ टायमिंग. मागच्या डॉटचं उत्तर वेगाने देत असताना इथे विशाल मडवी ठोकतोय षटकार. थँक यू डीजे. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट शॉट फ्रॉम विशाल मडवी. कॅप्टन शॉट पाहायला मिळतोय. कडक शॉट फ्रॉम कॅप्टन. धावसंख्येने उंच उडी घेतली जाऊन विसवली धावफलकावरती एकूण 32 धावा. रिक्वायर तुम्ही पाहतायत धावफलकावर अंकित आहेत ते म्हणजे 16 चेंडू आणि 25 धावांची गरज. बळीभोईर राऊंड विकेट. थांबून घ्यायचा प्रयत्न. वा काय सुंदर क्रिकेट पाहायला मिळते. इंटेलिजंट क्रिकेट पाहायला मिळते. जेवढा आक्रमण तेवढं संयम सुद्धा माझ्याकडे आहे. सिंगल डबलने सुद्धा मी माझ्या सामना जिंकू शकतो. विशाल मागच्या काही स्पर्धेत जर आपण मागे बघितलं मला आठवतंय की सफरा मैदानावर थोडासा बॅकफुटला होता. भरपूर चेंडू डॉट जात होते. अशा मुवमेंटला
टेम्परामेंट इनिंग मला विशालकडून पाहायला मिळते आणि विशाल मला सांगतात का की आमचे पंच की विकेटच्या मधून शक्यतो धावू नका, अदरवाईज तुम्हाला दंडित करतील आमचे पंच. विकेटच्या बाहेरून आपल्याला धावायचं आहे ते सांगत असताना सुभाष पाटील गुड डिसिजन, कारण ही खेळपट्टी आम्हाला अजून काही क्रिकेट स्पर्धेसाठी टिकवायची आहे. तुमच्या माहितीसाठी अजून एक चांगली क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जुळमुळी संघाच्या माध्यमातून 40+ क्रिकेटचा तुम्हाला एक जबरदस्त सोहळा पाहायला मिळेल. हुक करायचा प्रयत्न, बाउन्स होतोय चेंडू, कॉन बिहाइंडचं अपील आणि हा वाईट कुठेतरी झाकवण्याचा प्रयत्न एसटीच्या मागून विशाल पावशेचा होता आणि पंचांनी सिग्नल तो दिलाय वाईट बॉल. भरपूर असे चतुर खेळाडू असतात एसटीच्या मागे जे मात्र आवर्जून पंचांकडे अपील करतात कॉड बिहाइंडसाठी, पण त्यांना माहिती आहे की लाईन चुकलेली आहे. वाईट सिग्नल पंचांचा येतोय. 15 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता थेट उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. फुलटॉस चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अंदाज थोडासा चुकतोय, एलिव्हेशन मिळत नाहीये फटक्याला किंवा बॅटचा तसा फ्लो मिळत नाहीये आणि डॉट बॉल, बॅटच्या खालून चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय तो एसटी रक्षक विशाल पावशेच्या हातामध्ये. 1 more dot, 14 ball and 22 runs to win. खोदून काढलाय, चांगला फटका, गॅप मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, 2 खेळाडूंच्या मधून चेंडू फरार होतोय. इंटेलिजंट स्ट्रोक फ्रॉम कॅप्टन, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, चौकार. स्ट्राईक केला कॅप्टन, 13 बॉल 18 टू विन. थांबून खेळायचा प्रयत्न होता, चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर गुडलेंदवरना हलकासा चेंडू बाउन्स होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि काय पार्टनरशिप पाहायला मिळते मैदानावर. पहिल्या गडी बाद झाल्यानंतर मात्र या विकेटसाठी, सेकंड विकेटसाठी सुद्धा एक जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळाली. मैदानावर अंकित झाले ते एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13.00च्या गतीने 39 धावा धावफलकावर. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि रिक्वायर्ड रन रेट राहिले तो 9 धावांचा, कारण 18 धावांची अजूनही गरज आहे, ती 2 षटकांमध्ये. तर 39 धावा अंकित झाल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर तुम्ही, आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये गरज आहे सामना जिंकण्यासाठी, ती 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. एटीन रिक्वायर फ्रॉम द टेल डिलिव्हरी, रिक्वायर 109.00. तर गोलंदाज सज्ज होते या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. 4थं षटक घेऊन आलाय कदम साळवी. स्ट्राईक केल्यापर्यंत आघाडीचा जयेश, व्हेरी कॉन्फिडंट बॅट्समन, चांगलं कॉन्ट्रीब्युशन दोघांकडून. 13 धावांचा, देवांनी 7 चेंडूच फेस केलेत, त्यामुळे कॉन्ट्रीब्युशन इक्वल आहे दोघांचं मैदानावर पाहायला मिळते. रिक्वायर 109.00, 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. क्रॉस बॅटेड शॉट ऑन साईडला, क्षेत्राच्या काय डीप मध्ये जज करतायत. लॉंग लेगला चेंडू, नियतीला मंजूर नाहीये, चेंडू आतमध्ये ठावावा आणि चेंडू सीमारेषेवर फ्लाय होतोय. लॉंग लेगला क्लिअर करत असताना षटकार. थँक्यू डीजे. कदम साळवी.
फुलटॉस चेंडू होता, समोरसाठी भाग पडलं, धावचीची संधी सुद्धा होती. त्यामुळे लक फॅक्टर मी डेफिनेटली म्हणेन दातुली संघाच्या बाजूने आहे. कारण जो एक स्लॉग स्वीपचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला, पॅडोसीचा फटका पाहायला मिळाला, त्या फटक्यामध्ये ताकद नव्हती पण टायमिंग एवढं जुळून आलं होतं की लॉंगलेला चेंडू तो खेळाडूच्या डोक्यावरून निघून तर गेलाच, पण पुढचा चेंडू फुलटॉस टाकत असताना समोर गोलंदाजाचा चेंडू जाणार एवढं माहिती होतं, पण तरीसुद्धा विशाल मडवी वेगाने स्ट्रायकरकडे जात होता आणि ते सुद्धा धावचीची संधी होती ती हुकली आहे ती गोलंदाजाकडून, कदम साळवीकडून. समीकरण उरले 10 चेंडू आणि 11 धावांची गरज. चेंडूला फक्त दिशा दिली, स्कूप्स अप्रतिम नजराणा, इंटेलिजंट स्ट्रोक, चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे बाहेर 4 धावा. थँक्यू डीजे. 9 चेंडू आणि 7 धावांची गरज. ओ स्वीप करायचा प्रयत्न होता, मागे जातो चेंडू, खराब क्षेत्ररक्षण, खेळाडू ऑलरेडी कमिट झाले होते, तो मात्र कीपरच्या मागे आणि हा चेंडू तुम्ही पाहतात निघून जातोय सीमारेषे बाहेर. थर्ड मॅन बाउंड्री क्लिअर करतोय, चौकार. तीन धावांची गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. वॉट अ नॉक फ्रॉम कॅप्टन, इंटेलिजंट बॅटिंग अँड कॅप्टन कूल प्लेअर. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता, त्याच्या आतमध्ये संघनायक स्वतः विशाल मडवी या मैदानात एक वेगळाच रंग दाखवत असतात आपल्या बॅटमधून. फुलटॉस चेंडू आहे, उंच ते गेलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये जज करतोय आणि झेल मात्र आता फायनली टिपला गेलाय आणि इथे विकेट मिळते ती कॅप्टनची. फलंदाज बाद होतोय, कदम साळवीला मिळते ते यश पहिलं आणि फलंदाज बाद होतोय तो विशाल मडवी. गुड बॅटिंग. थँक्यू. वॉट अ बॅटिंग, कॅप्टन नॉक फ्रॉम विशाल मडवी. मागच्या काही सामन्यामध्ये बॅकफुटला होता, पण काय नॉक, काय इनिंग, काय जबरदस्त बॅटिंग केली आपल्या संघासाठी. 21 धावांचं योगदान देत असताना आपल्या संघाला अत्यंत जवळ विजयाच्या दरवाजात आणून सोडलेलं आहे. सुपर बॅटिंग. 7 चेंडू आणि गरज आहे आता मात्र 3 धावांची. ओपनिंग बॅट्समन ऑन स्ट्राईक जयेश म्हात्रे. कदम साळवी इथे मात्र बघायचे प्रयत्न त्यांनी निश्चितच केले आपल्या संघाला एक यश मिळवून देण्याचा. गडी बाद केले त्यांनी, कॅप्टनला बाद केलंय. सामना अजूनही बॅलन्स आहे, संपलेला नाहीये. बघायचं काकडावर संघ कमबॅक करतोय का या येणाऱ्या 7 चेंडूमध्ये. थांबून खेळायचा प्रयत्न, ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू, भरपूर बाहेर कमिट झाले होते, ऑप्शनच्या खूप बाहेर चेंडू निघून जातोय. अभय पाटोळे आमच्याकडे वळतात आणि सिग्नल करतात इट इज वाईट. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकली ती 54 धावा. धावफलक 54 धावा धावफलकावर. चेंडू हवेमध्ये स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, पॉइंटला झेल देऊन तंबूत परततोय आघाडीचा फलंदाज जयेश म्हात्रे सुद्धा तंबूत परतलाय. फलंदाज बाद होतो आणि यश मिळते गोलंदाज कदम साळवीला. थँक्यू डीजे. बघा सूचना करतात पंच तुम्हाला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या, वेळ घेऊ नका. आज सुद्धा मला सर्व सामने इथे कव्हर करायचे आहेत, एकही सामना बॅलन्स ठेवायचा नाही आजच्या दिवसातल्या शेड्यूलमधला. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. विकेटचं इक्वेशन मी पुन्हा सांगतोय दातिवली आणि त्याचबरोबर काकडवाल संघासाठी. दोन्ही संघाचे विकेट समान बाजूले 3-3 गडी बाद झाले आहेत आणि मैदानावर 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. नाणेफेक जिंकली आहे ती दातिवली संघाने. निर्णायक षटक सोपवलंय मैदानावर संदीप पवारच्या हातामध्ये. स्ट्राईक एंडला रोहित नाईक. ऑन साईडला प्लेस केलंय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि एक धाव कंप्लीट करून इथे मात्र फॉर्मॅलिटी कंप्लीट केले विथ द विकेट. सामने इथे जिंकू शकतात, पण बघायचं आहे क्लीन फिनिशसाठी मैदानावर विनीत आलाय स्ट्रायकिंग एंडला. कारण 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी दातिवली संघाला. थांबून केले,
क्रॅकिंग शॉट, मॅच विनिंग शॉट. जो कॉन्फिडन्स त्याने मात्र मैदानावर आपल्या संघाकडून पाहिला, आपल्या कॅप्टनकडून पाहिला, तो झळकतो या षटकारामध्ये. अँड वॉट अ फिनिश. पहिला संघ ठरलाय या श्रद्धांजली चषकामध्ये. तो थेट पोहोचलाय उपांत्य फेरीमध्ये, टॉप 4 मध्ये आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये दातिवली संघ. धन्यवाद डीजे. तर महेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत. महेश पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच घोषित करायचे. तर आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड इथे देऊया, ज्याने मात्र अप्रतिम खेळ केला. आणि कॅप्टन कूल काय असतो मैदानाच्या आतमध्ये, काय परफॉर्मन्स असतो. मी मगाशीच म्हटलं की मागच्या काही स्पर्धेमध्ये बॅकफुटला होता, परफॉर्मन्स होत नव्हता, पण इथे मात्र एक महत्त्वाच्या क्षणाला एक जबरदस्त मोमेंट आपल्या संघाला मिळून दिला आहे. कारण त्याला माहिती आहे हा सामना महत्त्वाचा आहे. आणि या